महाराष्ट्र ही एक पुण्यभूमी आहे. भक्तीची अनोखी परंपरा या मातीला आहे. त्यामुळेच आषाढी कार्तिकीला पंढरीला जाणारे पावले तितक्याच ओढीने जेजुरीचीही वाट चालतात. पांडुरंगाचा बुक्का माथ्यावर लावणारे भक्त खंडेरायाचा भंडारा देखील भक्तिभावाने माथी लावतात. खंडेराय हे महाराष्ट्राच्या घराघरात व मनामनात वसलेले दैवत आहे. जेजुरी हे खंडेरायाचे जगप्रसिद्ध स्थान आहे. याच मल्हारी मार्तंडाचे एक जागृत देवस्थान म्हणजेच रत्नगड हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील शिंदवड या गावातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. पंचक्रोशीत प्रति जेजुरी म्हणून या तीर्थाची ओळख आहे. नमस्कार मित्रांनो, मी हेमंत माळवदे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण आलो आहे शिंदवड येथील रत्नगडावरती. महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये श्री खंडेरायाला खूप महत्त्व आहे, म्हणून त्या खंडेरायाचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण आलो आहे शिंदवड येथील रत्नगडावरती. चांदवड व दिंडोरी तालुक्याच्या सीमारेषेवर शिंदवड या ठिकाणी असणाऱ्या खंडेराव महाराजांचे मल्हारी मार्तंड हे देवस्थान आहे. हे एक अतिशय प्राचीन असे ठिकाण आहे. या ठिकाणी आपणास बऱ्याच सुधारणा झालेल्या पाहावयास मिळतात. धार्मिक कार्यक्रमांसाठी शेडची व्यवस्था आहे, पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे, तसेच गाड्यांच्या पार्किंगचीही व्यवस्था आहे. चारही बाजूंनी असलेली भव्य शेती आणि मध्यभागी असलेले डोंगरावरील मल्हारीचं देवस्थान भक्तांना विशेष आकर्षित करते. पायऱ्यांच्या साहाय्याने आपल्याला पूर्ण शेवटपर्यंत चालत जावं लागतं. मुख्य पायरीचे दर्शन घेऊन आपण गड चढण्यास सुरुवात करावी. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उन्हाचा व पावसाचा त्रास होऊ नये म्हणून येथील मंदिर प्रशासनाने, मंदिर व्यवस्थापनाने, ट्रस्टने छान अशा शेडची व्यवस्था केलेली आहे. आपण बघू शकता. चांदवड व दिंडोरी तालुक्याच्या सीमारेषेवर शिंदवड या ठिकाणी असणाऱ्या खंडेराव महाराजांचं मल्हारी मार्तंड देवस्थान रत्नगड दिवसेंदिवस प्रसिद्ध होत आहे. ज्या वेळेस आपण या पायऱ्या चढत असतो त्यावेळेस आपल्याला सभोवतालचा निसर्गरम्य परिसर पाहावयास मिळतो. या मंदिराकडे जाताना सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पाचे दर्शन होते. सुरुवातीला गणेशाचे मंदिर आपल्याला या ठिकाणी लागते. चंदनपुरीकडे जाताना खंडेराव महाराज यांचा शिंदवड येथील रतनगड या ठिकाणी मुक्काम झाला असल्याची आख्यायिका सांगितली जाते. याचबरोबर दरवर्षी चैत्र पौर्णिमेला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. तसेच चंपाष्टीला देखील या ठिकाणी मोठी भाविकांची गर्दी होत असते. तर दर रविवारी देखील मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी नतमस्तक होतात. रत्नगड हे देवस्थान निसर्गरम्य आणि शांत परिसरात वसलेले आहे. अशा प्रकारे आपण मंदिराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलो. आपण आता शेवट मंदिरापर्यंत येऊन पोहोचलो आहे. खंडेरायाचे देवस्थान या ठिकाणी आपण बघत आहोत. खंडेरायाचे आपण दर्शन घेणार आहोत, आशीर्वाद घेणार आहोत. बोला खंडेराव महाराज की जय. मंदिराला प्रदक्षिणा मारत असताना सभोवतालचा सुंदर नैसर्गिक प्रदेश आपणास पाहावयास मिळतो. तसेच द्राक्षाच्या बागा हे आपणास पाहावयास मिळतात.
फायनली मित्रांनो, अशा प्रकारे आपण श्री खंडेरायाचं दर्शन घेतलं आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला भेटूया नवीन व्हिडिओ.